नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलवर. हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण अशी एक एकादशी जी विशेषतः संतती प्राप्तीसाठी आणि मुलांच्या कल्याणासाठी केली जाते, ती म्हणजे पुत्रदा एकादशी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुत्रदा एकादशी कधी आहे, तिचे महत्त्व काय, पूजेचे नियम आणि पूजाविधी कोणते, आणि ह्या व्रताची पौराणिक कथा काय आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. चला तर मग पालहाळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशी येते, एक श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात. पुत्रदा या शब्दाचा अर्थच आहे पुत्र देणारी. ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची ओढ आहे किंवा ज्यांना आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे, त्यांच्यासाठी हे व्रत वरदान मानले जाते. पहिल्यांदा तर आता आपण पुत्रदा एकादशीच्या पूजेचे विधी आणि नियम काय आहेत ते बघूया. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावं. शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावं. भगवान विष्णूंसमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा. आपल्या सगळ्यांच्याच देवघरात बाळकृष्ण असतोच. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या कृष्णाला अर्थात बाळकृष्णाला पंचामृताने अभिषेक घालावा. पिवळी फुले, तुळशीची पाने अर्पण करावीत, गंध लावावा. दररोजची देवपूजा करून घ्यावी आणि नैवेद्य म्हणून फळांचा किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. लक्षात ठेवा, विष्णुपूजेत तुळशीचे पान असणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसंच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणंही या दिवशी अत्यंत फलदायी मानलं जातं. पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास निर्जला उपवास करावा, नाहीतर फलहार, दूध किंवा फळांचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. या दिवशी तांदूळ किंवा धान्य खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे. दशमीच्या रात्रीपासून सात्विक आहार घ्यावा. ब्रह्मचर्याचे पालन करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना किंवा गरजूला दान धर्म करून मग स्वतः अन्नाचे सेवन करावे. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तुळशीची पानेही तोडू नयेत. पूजेला लागणारी जी तुळशीची पानं आहेत ती आदल्याच दिवशी तोडून ठेवावीत. कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत. घरात चिडचिड, भांडण करू नये आणि मन शांत ठेवावे. पुत्रदा एकादशीची व्रतकथा. प्राचीन काळी भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. त्याची राणी शैव्या होती. राजाकडे सर्व काही होते, संपत्ती, वैभव आणि सुख, पण त्याला स्वतःचे अपत्य नव्हते. यामुळे राजा आणि राणी दोघेही नेहमी चिंतित असायचे. त्यांना भीती वाटायची की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पितरांना पिंडदान कोण करणार. एके दिवशी दुःखी होऊन राजा कोणालाही न सांगता जंगलात निघून गेला. फिरता फिरता तो एका सरोवरापाशी पोचला. तिथे त्याला काही ऋषीमुनी दिसले. राजाने त्यांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली. तेव्हा ऋषींनी सांगितले, आज पौष महिन्यातली पुत्रदा एकादशी आहे. जर तू आणि तुझ्या राणीने ह्या एकादशीचे मनोभावे व्रत केले तर भगवान विष्णूंच्या कृपेने तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. राजा राजवाड्यात परतला आणि त्याने राणीसह ऋषींनी सांगितल्याप्रमाणे कडक उपवास आणि पूजा केली. व्रताच्या प्रभावाने काही काळानंतर राणी गर्भवती झाली आणि तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. पुढे तो पुत्र एक महान आणि न्यायप्रिय राजा झाला. तेव्हापासून ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली. ही साठा उत्तराची कहाणी देवा ब्राह्मणांचे द्वारी सुफळ संपूर्ण. आता सगळ्यात शेवटी आपण पुत्रदा एकादशीचं महत्त्व बघूयात. ज्यांना अपत्य प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत किंवा विशेष करून ज्यांना पुत्रच हवा आहे त्यांच्यासाठी हे व्रत सर्वोत्तम मानलं जातं. असे मानले जाते की पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. योग्य वारस नसल्यामुळे पितरांना मिळणाऱ्या तर्पणात येणारे अडथळे या व्रतामुळे दूर होतात अशी मान्यता आहे. तर मंडळी, जर तुम्हालाही आयुष्यात सुख, समृद्धी आणि संतती सुख हवं असेल तर पुत्रदा एकादशीचे व्रत हे तुम्ही नक्की करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड रुधो ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.